सामंत आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहे. साधारणतः कलाकार हे जे नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर करतायत, काय सांगाल एक नाट्यप्रयोग बघितल्यानंतर एक नाट्य समीक्षक म्हणून? या कथानकाची बांधणी प्रल्हाद गावकर यांनी केलेली आहे. पुराण कथासाराचा त्यांना गाढा अभ्यास आहे. अतिशय सुंदर त्यांनी त्याचे प्रवेश बांधलेले आहेत आणि प्रत्येक कलाकाराला आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी प्रत्येक प्रवेश प्रत्येकाच्या वाट्याला 3-4 असे आले पाहिजेत. कारण नाहीतर काय होतं माहिती आहे, कलाकारांचे कलात्मक पैलू जे असतात ते कवसात राहतात आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कलाकाराच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी प्रवेशांची बांधणी अतिशय सुंदर आणि सुबक केलेली आहे. तसंच हा जो नाट्यप्रयोग चालू आहे, कलाकार उत्तमरित्या या ठिकाणी सादरीकरण करतायत. संगीत साथ त्याला कशा रीतीने जोड देते, काय सांगाल एक समीक्षा? कसं आहे माहिती आहे, कलाकार हा मोबाईलच्या रूपात आहे आणि संगीत साथ ही चार्जरच्या रूपात आहे. कारण आपल्याकडे फुलं चांगली आहेत, ती किती सुगंधी फुलं असून देत, त्याला धागा चांगला आहे, त्या धाग्यात गुंफून त्याचा हार बनवायचा आहे. पण त्या हारात आपण दिंड्याची आणि आंब्याची पानं घातली की तो हार घसघशीत दिसतो. नेमकं तेच काम संगीत साथ करत आलेली आहे आणि चेनवणकर दशावतार नाट्यमंडळाकडे असणारी संगीत साथ ही त्या प्रवेशानुसार समर्पक साथसंगत करणारी आहे. त्यामुळे नाट्यपुष्प नकळत रसिक मनाचा वेध घेतं. एवढंच नव्हे तर रसिक मनावर गारुड करतं. तसंच यंदाच्या नाट्य पर्वासाठी गेल्या वर्षी तुमच्याकडून नारद गीत म्हणून एक तुम्ही लेखन करण्याचा प्रयत्न केला. यंदा काय मानस आहे, काय विचार आहे, काय सांगा? यंदासुद्धा एक सुंदर गाणं मी बांधलं आहे. प्रसंगाला किंवा वास्तवाचं दर्शन घडवणारं ते गाणं आहे. शब्द असे आहेत, नाही सद्गुण अंगी मानवा, नाही सद्गुण अंगी मानवा, रूप तुझे आहे व्यर्थ, नाही श्रद्धा मनात मानवा, भजन पूजन आहे तुझं व्यर्थ, उतू नको मातू नको फुगू नको गर्वानं, मोहाला आवर तू करू नको गुरगुर, आयुष्य तुझं मोजतो या मापारीवर. असे ते शब्द आहेत आणि अतिशय सुंदर आमच्या चेनवणकर दशावतारामध्ये नारदाची भूमिका साकारणारे हडकर आहेत. त्यांनी अतिशय सुंदर त्याला न्याय दिलेला आहे आणि संगीत साथीनं सुद्धा त्याच्यामध्ये अनोखी रंगत भरली आहे. अप्रतिम संगीत साथ, गायन कौशल्य अप्रतिम हडकर यांचं आणि त्याचबरोबर अभिनय चातुर्य, समर्पक रंगभूषा वेशभूषा. त्यामुळे हे गाणंसुद्धा रसिक मनाचा वेध घेणार याची मला 100% खात्री आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी नाट्य समीक्षक सन्मान्य राजा सामंत आपल्यासोबत होते. त्याच्यानंतर याच कंपनीचे मालक सन्मान्य देवेंद्र नाईक आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे, काय वाटते कलाकारांचं या ठिकाणी सादरीकरण बघून? 5 ते 6 नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केलेत या नाट्य पुष्पाचे. काय वाटते कलाकारांची भूमिका बघून? साधारणतः कसा प्रतिसाद आहे रसिकांचा, काय सांगाल? नाही, कलाकारांचा प्रतिसादही चांगला आहे, त्याचप्रमाणे रसिक प्रेक्षक पण चांगलं आहे इथे. कारण दरवर्षी आम्ही साळगाव येथे नाट्यप्रयोग हा तसा बघितला तर हा वार्षिकच नाट्यप्रयोग आहे. पण आम्हाला दरवर्षी इथे लोकांची चांगली नाट्यप्रेमीची साथ मिळते. चांगलं आम्हाला इथे नाट्यप्रयोग करायला आवडतं. कारण इथे कुठचाही खेळ केला तरी तो रिपोर्ट आणायला लागतो. कारण तसं पाहिलं तर इथे प्रेक्षक वर्ग जास्त असतो, त्यामुळे नाटक करताना कलाकारांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो त्यांना. यंदा रसिकांसाठी ट्रिक्सींची काय पर्वणी असणार आहे? नाही, यावर्षी आम्ही व्यंकटरमण तिरुपती बालाजी हा नाट्यप्रयोग नवीनच, त्याला कथालेखन मास्टर दादा कुणस्कर आणि त्यांचे चिरंजीव यांनी हा नाट्यप्रयोग आम्हाला दिलेला आहे. आणि दरवर्षी आम्हाला ते ट्रिक्सींचं हे नाट्यप्रयोग देत असतात. त्याचा दरवर्षी आम्हाला प्रतिसाद चांगला मिळतो. कारण गेल्या वर्षीचं सुद्धा नाट्यप्रयोग त्यांनी आम्हाला दिलेला, तो ह्यावर्षीसुद्धा
ते नाट्यप्रयोग काही लोक आमच्याकडे मागतात गावाला. त्याचप्रमाणे यावर्षीचा जो आता नवीन जो नाट्यप्रयोग आहे त्याची आपली ओपनिंग नांगर तसला आहे, त्याला मला वाटतं चांगल्या प्रमाणे त्याला आम्हाला तो चांगला प्रतिसाद मिळेल. ते नांगरतास म्हटल्यानंतर पारंपरिक रसिक आहे त्या ठिकाणी, म्हणजे कलेला दाद देणारा रसिक त्या ठिकाणी आहे. निश्चितच त्या ठिकाणी रसिकांचा प्रतिसाद असणार आहे. आणि तुमचा जो नाट्य वाटचाल जी आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला माझा सिंधुदुर्ग मिळाला. एक मिनिट, कसं आहे माहिती आहे, त्या नाट्यप्रयोगाचं कथालेखन मास्टर दादाराणे कोणस्कर आणि त्यांचे चिरंजीव रामराणे कोणस्कर यांनी केलं आहे. त्या दोघांचाही मास्टर माइंड आहे. आणि संतोष मेस्त्री नेरूर यांनी अप्रतिम दर्जेदार ट्रिक्सीन त्याच्यात पुरवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तो नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर साक्षात स्वर्गीय साक्षात्कार झाल्याचा भास होणार 100%. ओके, निश्चितच हा जो नाट्यप्रयोग आहे तो पाहायला गर्दी रसिकांची असणार आहे. आणि त्याच्यामध्ये महाविष्णू, त्याचबरोबर विठ्ठल, त्यानंतर मला वाटतं अजून एक भूमिका आहे, ती तिरुपती बालाजीची भूमिका आहे. आणि मला वाटतं नीलमाधव अशी अजून एक भूमिका आहे. आणि ह्या 4 चौरंगी भूमिका आपल्या बावनकशी अभिनयानं आणि भाषा प्राबल्यानं उदयराणे कुणस्कर जे लोकप्रिय राजा आहे ते वटवणार आहेत. आणि हे या नाटकातलं खास आकर्षण आहे. ओके, निश्चितच हा नाट्यप्रयोग सर्वांनी पाहावा. माझं सिंधुदुर्ग मिनाथवार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.